नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। या बुलेटिनमध्ये बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे नांदेडमधून। नांदेडच्या धर्माबादमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी मतदाराला डांबून ठेवल्याचा आरोप होतोय। सकाळपासून धर्माबाद इथल्या इनानी मंगल कार्यालयामध्ये मतदाराला डांबून ठेवलेलं आहे। मतदारांना पैसे देण्याचा आमिष दाखवून सकाळपासून या मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवण्याचा मतदारांचा आरोप आहे। नांदेडच्या धर्माबादमधली ही दृश्य आपण बघतोय। मतदारांना पैसे देण्याचा आमिष दाखवून डांबून ठेवलेलं होतं आणि या सगळ्यानंतर काही मतदारांनी पळ इथून काढलेला आहे। मतदान केंद्रावर न जावं यासाठी या मतदारांना डांबून ठेवलेलं होतं। हा प्रकार घडलेला आहे धर्माबाद नांदेड इथं। नगर परिषदांच्या निवडणुका सुरू आहेत आणि याच दरम्यान मतदारांनी मतदान करू नये यासाठी या सगळ्या मतदारांना भाजप कार्यकर्त्यांनी डांबल्याचा आरोप केला जातोय। दरम्यान काही मतदारांनी इथून पळ काढलेला आहे। मतदान केंद्रांवर जाऊन मतदान देखील केल्याची माहिती मिळते आहे। मात्र हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे। माझं नाव कमलबाई शामराव भद्रे आहे। त्यांनी 3 दिवस झाला असं फिरवायले, इकडं पळापळी तिकडं पळापळी देतो म्हणून आम्हाला परेशान करायला बघा साहेब। देणं नाही घेणं नाही, कुणाला द्यायलेत काय नाही, आम्हाला काही पत्ता नाही। आज मतदान आहे ना, मतदान टाकायला गेलं नाही। मतदान टाकायला आम्हाला पैसे देतो म्हणून त्यांनी आम्हाला थांबिले। थांबा 4 वाजे तर तुम्हाला आम्ही पैसे देऊ, नंतर मतदानला जा म्हणले। मग आम्हाला द्यायचा प्रयत्न केले, देता देता ते पळून गेले बघा। आम्हाला दिले नाही तर आम्हाला परेशान करायले ते लोक। इथं बसलेत, आम्ही चाय सुद्धा पिल्या नाही, आम्ही फोन सुद्धा घेतल्या नाही। येऊन बसल्या बघा इथं आम्ही ठामपणे। आता आम्हाला असे परेशान करायले ते। तर माझे सहकारी मुजीब शेख आपल्याला या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देतील। मुजीब, धर्माबाद मधला हा प्रकार आहे। आपण पाहू शकतो की शहरातील इनानी मंगल कार्यालयामध्ये शेकडो मतदारांना सकाळपासून डांबून ठेवण्यात आल्याचा आरोप या मतदारांनी केलेला आहे। त्यांना पैसे देतो मतदानासाठी म्हणून बोलावून घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी सकाळपासून जेव्हापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून यांना त्या मंगल कार्यालयामध्ये डांबून ठेवण्यात आलं होतं। भाजपच्या कार्यकर्त्यांनी डांबून ठेवल्याचा यांचा आरोप आहे। ही जी माहिती आहे मतदारांना डांबून ठेवल्याची ती अन्य पक्षांच्या कार्यकर्त्यांना मिळाली। त्यानंतर ते कार्यकर्ते तिथं पोहोचले आणि त्यांनी या मतदारांची सुटका केली। आपण त्या दृश्यांमध्ये पाहू शकतो की जे कार्यकर्ते होते त्या ठिकाणी ते कार्यकर्ते ते सगळे बाकी दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बघून पळ काढतायत। एक जण तर ते पडताना त्या भिंतीवरून कचऱ्यामध्ये देखील पडलेला दिसत आहे आपल्याला। असा एकंदरीत हा प्रकार आहे। मतदारांनी थेटपणे भाजप कार्यकर्त्यांची नावं भाजपवरती थेट नाव घेऊन आरोप केलेला आहे। अजून भाजपाकडून याबाबत अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाहीये। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर धर्माबादमध्ये आपण बघतोय मतदारांना डांबून ठेवल्याचा हा प्रकार समोर आलेला आहे। भाजप कार्यकर्त्यांनी डांबून ठेवल्याचं या मतदारांचं म्हणणं आहे। पण दुसऱ्या बाजूला या मतदारांना आपलं मत विकण्यासाठी देखील 2000 आणखी हवेत हे स्वतः सांगताना मान्य करताना त्यांना लाज वाटत नाहीये।